जाऊ बोला वर दाखवा राज्यामध्ये म्हैशीचं दूध 80 ते 90 लाख लिटर तयार होतं. गाईचं दूध सर्वसाधारणपणे 1,25 लाखापर्यंत तयार होतं आणि राज्याचं पॅकिंग जर दुधाचं बघितलं तर ते 70 लाखाच्या आसपास आहे. 30 ते 40 लाख दूध हे बाय प्रॉडक्टसाठी वापरलं जातं. राहिलेलं दूध जवळजवळ 40 लाख लिटर हे दूध पावडरीसाठी जातं. काही बाहेरच्या राज्यातले सुद्धा ब्रँड आपल्या राज्यामध्ये येत आहेत. परंतु एका बाजूला शेतकऱ्याला दुधाचा धंदा परवडत नाही. याचं कारण की भेसळीचं दूध मोठ्या प्रमाणामध्ये स्वस्त दरामध्ये बाजारामध्ये विक्रेत्यांच्याकडे येत असतं. त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये भेसळीच्या दुधावरती कमिशन मिळत असतं आणि एका बाजूला शेतकऱ्यालाही लुटायचा, ग्राहकालाही लुटायचा आणि आमच्या आरोग्याशी खेळायचं असं या दूध माफियांचं या राज्यामध्ये चाललेलं आहे. आणि म्हणून अशा दूध माफियांना कडक शिक्षा झाली पाहिजे. अजामीनपात्र खऱ्या अर्थानं यांना जन्मठेपर्यंत शिक्षा झाली पाहिजे. कारण तरच दुधाळ जनावरं वाचतील, गावगाड्यातला शेतकरी वाचेल आणि आमच्या लहान लेकरा बाळांचं आरोग्य धोक्यात येणार नाही. तुम्ही स्वतः सत्तेतले आमदार आहात दोघेही आणि मुख्यमंत्री तुमच्याच पक्षाचे आहेत. प्रश्न प्रमुख हाच आहे की अशा प्रकारे जे दूध भेसळ होते त्यामुळे भेसळीच्या कायद्यामध्ये बदल करावा का, मनुष्य करावा का, ही मागणी तुम्ही मुख्यमंत्र्यांनी 100% भेसळीचा कायदा कडक केला पाहिजे. भेसळ होता कामा नये. तिकडं तपासणी करणारे जे फूड ड्रगचे जे लोक आहेत त्याची संख्या वाढवली पाहिजे. ही मागणी आम्ही दोघं लावून धरू. कारण आम्ही गावगाड्यातली शेतकऱ्याची पोरं आहोत. कारण गावगाडा टिकला तरच देश टिकणार आहे आणि देशातली लेकरं बाळं यांना जर पोषक दूध मिळालं तरच ते त्यांचं भवितव्य पुढे घडणार आहे. या भावनेतून आम्ही या ठिकाणी हा प्रयोग दाखवला महाराष्ट्राला की कशा पद्धतीनं भेसळ माफिया राज्यामध्ये कार्यरत आहे. बघा दूध कसं आहे बघा, फेस म्हशीच्या कासतनं आता काढल्यासारखं आहे बघा. तुमच्या समोरच तयार केलंय दूध. काय डाऊट वाटतोय का तुम्हाला? तुम्ही जे आता सांगताय की गाईचे जे सुट्ट दूध विकलं जातं असे अनेक गोटे मुंबईत सुद्धा आहेत. अनेकदा आता तपासणी होणार आहे का? तुम्ही एफडीएकडे मागणी करणार आहात का? थांबा हे बघा, आणि ह्याची फॅट आणि SNF सेम लागतोय बरं का. म्हणजे आता आम्ही मशीनात येऊन घेऊ शकलो नाही. सेम फॅट SNF पण तसाच म्हशीच्या दुधाचा. गाईचं म्हैस करणे, पाण्याचं दूध करणे, केमिकल टाकून दूध करणे आणि वेगवेगळं तेल असेल, बाकीचे जे मटेरियल तुम्हाला दाखवलं ते युरिया सुद्धा टाकतात. युरिया आम्ही शेताला टाकतो. युरिया तो ह्या दुधात भेसळ केली जाते. त्याचं प्रमाण आहे. हे आम्हाला इस्लामपूरमध्ये मिळालंय. तिथं मोठी एक दूध डेअरी आहे मोठ्या पोटाऱ्याची. राजकारण म्हणून मी बोलत नाही. इकडं दिखावे खूप वेगळे आहेत. दिसायला एकदम भारी आम्ही अरे तुम्ही काय करताय? हे दूध संघवाले शेतकरी दुधात भेसळ करत नाही. कधी तर तांब्यावर पाणी टाकत असेल एवढंच, ते सुद्धा तिथं लगेच मशीनवरती दिसतं. तो भेसळ करत नाही. हे डेअरीवाले एवढ्या मोठ्या